नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी तलाठी जे 2023 मध्ये एग्जाम पार पडली त्यातले आपण तलाठीचे जे PYQ आहे सामान्य ज्ञानचे ते या ठिकाणी घेऊया। आणि जे तलाठीचे क्वेश्चन आहे म्हणजे जे 25 ची सिरीज आहे आपली 25 क्वेश्चनची, त्यामध्ये तलाठीचे 20-21 क्वेश्चन आहे आणि बाकीचे 4-5 क्वेश्चन आहे ते करंट अफेअरचे आहे। ते आपण ते 23 मधले करंट अफेअरचे क्वेश्चन जे रिमूव्ह केले आणि या ठिकाणी आपण 25 आणि 26 मधले करंट अफेअरचे क्वेश्चन टाकलेले आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण जे तलाठीचे PYQ आहे ते या ठिकाणी पाहूया पूर्णच्या पूर्ण। तर पहिला क्वेश्चन असा आहे की खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुणे सार्वजनिक सभा याची स्थापना केली। पुणे सार्वजनिक सभेची स्थापना या ठिकाणी कोणी केली म्हणते, तर या ठिकाणी ऑप्शन आहे ईश्वरचंद्र विद्यासागर, महादेव गोविंद रानडे, दयानंद सरस्वती आणि बाळ गंगाधर टिळक। तर याचं उत्तर नेमकं काय आहे, तर यामध्ये उत्तर याचं महादेव गोविंद रानडे आहे। तर आपण सर्वप्रथम पुणे सार्वजनिक सभा याबद्दल जाणून घेऊ। तर तुम्हाला आपल्याला माहीत आहे की पुणे सार्वजनिक सभा याची स्थापना 1870 मध्ये झाली, परंतु ती अगोदर ती काय होती, पुणे असोसिएशन होती। पुणे असोसिएशन स्थापना तुम्हाला माहिती आहे, बॉम्बे असोसिएशन, पुणे असोसिएशन, मद्रास असोसिएशन अशा अनेक असोसिएशन या भारतामध्ये होत्या। त्यामध्ये पुणे असोसिएशन हे पुण्यात म्हणजे पुणे असोसिएशन आहे तर साहजिकच आहे पुण्यातच स्थापना होणार आहे। बॉम्बे असोसिएशनचे मला माहिती आहे 1852 मध्ये ते बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली होती आणि पुणे असोसिएशनची स्थापना ही 1867 मध्ये झाली। म्हणजे पुणे असोसिएशन हे जे आहे पुणे सार्वजनिक सभा याचं नाव का आधी काय होतं, पुणे असोसिएशन होतं, पुणे असोसिएशन। आणि याची स्थापना झाली होती 1867 मध्ये 1867 मध्ये पुणे असोसिएशनची स्थापना झाली। मग नंतर ही पुणे असोसिएशन आहे हिचं रूपांतर 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेत झालं। याचं रूपांतर 1870 मध्ये कशात झालं, पुणे सार्वजनिक सभा। पुणे सार्वजनिक सभा याचं रूपांतर 1870 मध्ये झालं पुणे सार्वजनिक सभा। आणि पुणे सार्वजनिक सभा का, तर याचे जे चिटणीस होते ते होते गवा जोशी। गवा जोशी याचे चिटणीस कोण होतं, चिटणीस गवा जोशी होते। आणि याचे जे अध्यक्ष होते पुणे सार्वजनिक सभेचे ते होते औंध संस्थान, म्हणजे पुण्याजवळच औंध आहे त्याचे अध्यक्ष होते औंध संस्थानचे श्रीनिवास पंतप्रतिनिधी या पुणे सार्वजनिक सभेचे काय होते, अध्यक्ष होते। आणि या ठिकाणी 1870 मध्ये त्याची स्थापना झाली होती। तर नेमकं याची स्थापना काय झाली काय नेमकं होतं कारण याची स्थापना व्हाली, तर या ठिकाणी आपल्याला दिसला की शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी ठीक आहे, पण याचं हे नंतरचं कार्य होतं। शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी हे नंतरचं कार्य होतं, परंतु पहिलं मुख्य कारण काय होतं, तर पुण्यात पर्वती मंदिर आहे। पर्वती मंदिर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सत्याग्रह केला होता, तुम्हाला माहीत आहे, अंबादेवी सत्याग्रह, पर्वती मंदिर सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह। त्याच पर्वती मंदिरात या ठिकाणी जे बडवे आहे, बडवे म्हणजे त्यांना आपण हे म्हणू शकतो या ठिकाणी भटजी, त्या ठिकाणी त्यांनी काय केला होता, ते पुणे जे सार्वजनिक सभेतलं जे पर्वती मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी काय केला होता, भ्रष्टाचार केला होता। म्हणजे त्या ठिकाणी एकंदरीत जे शासनाचा जो पैसा आहे किंवा लोकांनी त्या मंदिराच्या मेंटेनन्ससाठी जो पैसा दिला होता त्यामध्ये यांनी काय केला होता, भ्रष्टाचार केला होता। आणि त्या भ्रष्टाचाराचा जो अनागोंदी जो तिचा कारभार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तो या ठिकाणी मोडून काढण्यासाठी 1870 मध्ये या ठिकाणी मग त्याचं रूपांतर जे आहे पुणे असोसिएशनचं ते पुणे सार्वजनिक सभेमध्ये झालं। आणि त्याचे जे चिटणीस होते या ठिकाणी कोण होते, आपले गवा जोशी होते। त्यांनाच मग सार्वजनिक काका या ठिकाणी संबोधलं झालं, कारण सार्वजनिक सभा पुणे सार्वजनिक सभा म्हणून त्यांना सार्वजनिक सभा या सभाच्याच नावावरून त्यांना सार्वजनिक काका या नावाने सुद्धा संबोधण्यात आलं। म्हणून जे पुण्यातील जे मंदिर आहे त्या मंदिराचं जे जो कारभार, जो अनागोंदी कारभार तिथं म्हणजे ज्या बडव्यांनी म्हणजे करून ठेवला आहे त्यावर चौकशी करण्यासाठी पुणे सार्वजनिक सभेची या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला दिसून येते। तर कधी झाली, 1870 मध्ये 1870 मध्ये। आणि 1867 मध्ये काय झालेलं आहे, तर पुणे असोसिएशन म्हणून ती स्थापना त्याची झाली। मग नंतर तिचं रूपांतर 1870 मध्ये या ठिकाणी पुणे सार्वजनिक सभेत या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। मग नंतर काय झालं, याचं उत्तर रानडे का मी सांगतो तुम्हाला। तर 1871 मध्ये काय झालं, याच्याशी महादेव गोविंद रानडे यांचा संपर्क आला। महादेव गोविंद रानडे म्हणजे असे असंख्य आहे, पण याच्यात या ठिकाणी आपल्याला महादेव गोविंद रानडे, परंतु हे काय होतं, हे न्यायमूर्ती होते। हे काय होय, न्यायमूर्ती
न्यायमूर्ती होते आणि हे न्यायमूर्ती असल्याच्यानं यांना थेट त्या पुणे सार्वजनिक सभेत कार्यरत करता आलं नाही, कारण ते न्यायमूर्ती होते. आणि जे जे प्रथा आहे आता की बा एखादा सरकारी अधिकारी असन त्याला थेट कोणत्याही सभेत किंवा कोणत्याही राजकीय कार्यक्रमात हस्तक्षेप नाही करता येत, त्यामुळे तेव्हाही प्रथा होती. त्यामुळे जे महादेव गोविंद रानडे आहे त्यांनी या ठिकाणी महादेव गोविंद रानडे यांनी पडद्यामागून भूमिका या ठिकाणी या सभेची आपल्याला पाहताना दिसून येतो. कशाची? पुणे सार्वजनिक सभेची. यांचा जे संपर्क आहे तो 1871 या सभेशी आला. म्हणून आपल्याला हे दिसून येते की बा कोणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुणे सार्वजनिक सोसायटीची स्थापना केली. तर याचं उत्तर ह्या 4 ऑप्शनच्या आधारे या ठिकाणी आपल्याला महादेव गोविंद रानडे हे आपल्याला टिक करायचं आहे. आणि जर याच्या व्यतिरिक्त जर विचारलं तर सर चिटणीस कोण होते, तर सार्वजनिक काका होते. आणि जर चिटणीस आणि अध्यक्ष जर विचारले तर अंशसंस्थांचे श्रीनिवास पंतप्रतिनिधी या ठिकाणी या जे पुणे सार्वजनिक सभा होती त्याचे अध्यक्ष होते. नंतर ती सार्वजनिक सभा ही जी आहे ती नंतर आपल्याला दिसून येते की बा जे राष्ट्रीय काँग्रेस आहे म्हणजे राष्ट्रीय सभा होती त्याचं ते ऑर्गनाईज करणार होती मुंबईला ही सभा, परंतु तिथे काय आली होती, कॉलराची साथ आली होती. कुठं? पुण्याला काय आली होती, कॉलराची साथ आली होती. नंतर जे राष्ट्रीय आपली काँग्रेस आहे ची स्थापना कुठं झाली, मुंबईला झाली. कॉलराची साथ आणि प्लेगची साथ कधी आली होती, 1897 आली होती. प्लेगची साथ कधी आली होती, 1897 आली होती. आणि आपली ही जी आहे कॉलराची साथ ही 1885 आली. म्हणून जे राष्ट्रीय जे काँग्रेस आहे तिची स्थापना या ठिकाणी आपल्याला मुंबईला झाल्याचे आढळून येते. हीच ती आपल्याला सार्वजनिक सभा आपल्याला दिसून येते. चला तर मग दुसरा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते? आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू या ठिकाणी, म्हणजे असं वरवर झालं असं नाही आहे, तर पूर्ण डिटेल या ठिकाणी आपण माहिती तिची इत्थंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते कोण होते? तर या ठिकाणी रानडे, भांडारकर आणि चंदावरकर हे या ठिकाणी प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते. तर प्रार्थना समाजाची स्थापना कधी झालेली आहे तर 1867 झाली. 1867 या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. 1867 प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आणि त्या स्थापनेत तुम्हाला माहिती आहे की तर्खडकर बंधू म्हणजे आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि रानडे, भांडारकर आणि चंदावरकर यांचा या ठिकाणी सहभाग होता. तसंच मोडक म्हणजे वामन आबाजी मोडक यांचा सुद्धा या प्रार्थना समाजात मुख्य या ठिकाणी सहभाग होता. वामन आबाजी मोडक म्हणजेच ते 3 भाऊ आत्माराम पांडुरंग तर्खडकर, भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर हे 3 भाऊ आणि रानडे, भांडारकर आणि चंदावरकर या ठिकाणी प्रार्थना समाजाचे जे प्रमुख नेते होते. म्हणजे आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी 1867 या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली. कधी? 1867 प्रार्थना समाजाची स्थापना केली. कधी? 1867. आणि त्यामध्ये सहभाग कोणाचा होता? रानडे, भांडारकर आणि चंदावरकर. आणि तुम्हाला हे जे नावं दिसते ते आहे हे जे 1857 जे मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्यांची जी परीक्षा आहे ती 1862 पार पडली मुंबई विद्यापीठाची. त्यामध्ये तुम्हाला हे रानडे, भांडारकर 2 नावं आणि प्रार्थना समाजाचेच वामन आबाजी मोडक 3 या ठिकाणी आणि अजून एक व्यक्ती वागडे, बाल गणेश वागडे ते सुद्धा या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे जे परीक्षा पार पडली त्यामध्ये 4 पहिले जे पदवीधारक होते ते कोण होते मग? रानडे, भांडारकर आणि 2 प्रार्थना समाजाचे अजून व्यक्ती कोण या ठिकाणी? वामन आबाजी मोडक आणि बाल गणेश वागडे या ठिकाणी. हेच प्रार्थना समाजाशी बिलॉंग्स करते आणि तेच या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे जे पहिले 4 चे पदवीधारक तेच या ठिकाणी प्रार्थना समाज होते त्यांना आपल्याला दिसते. चला तर आपण दुसरा प्रश्न सुरू करूया. फळांची चव, गोड चव ही त्यातील अस्तित्वामुळे असते. हा या ठिकाणी सामान्य विज्ञानचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला जे सामान्य ज्ञान आहे म्हणजे 25 मार्काचं, त्यामध्ये 25 प्रश्नामध्ये सामान्य ज्ञान, जिओग्राफी, इतिहास, विज्ञान, इकॉनॉमिक्स हे सर्व प्रश्न आणि करंट अफेअरचे आपण या ठिकाणी 5 प्रश्न 2026चे टाकले, ज्यामुळे 25-26चे, ज्यामुळे तुमचं करंट अफेअरसुद्धा या ठिकाणी क्लिअर होईल. हा सामान्य ज्ञानाचा क्वेश्चन आहे. फळांची गोड चव ही त्यातील अस्तित्वामुळे असते.
तर आपलं जे असते कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे मोनोसॅक्राइड, सॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड हे त्याचे 3 प्रकार आपल्याला दिसून येते. तर मोनोसॅक्राइडमध्ये आपल्याला दिसून येते ग्लुकोज आहे, गॅलॅक्टोज आहे आणि फ्रुक्टोज आहे. हे जे लॅक्टोज आहे हे आपल्याला डायसॅक्राइडचा भाग म्हणून दिसते. दह्यासाठी हे दही आणि त्यासाठी याचा उपयोग होतो. फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज हे कशाचे भाग आहे? मोनोसॅक्राइड. मी तर मोनो लिहितो फक्त. या ठिकाणी मोनोसॅक्राइडचा भाग आहे फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज. तर फळांची गोड चव कशामुळे अस्तित्वामुळे होते? तर याचं उत्तर काय? फ्रुक्टोज. ही फळांची गोड चव हीच्या अस्तित्वामुळे असते, फ्रुक्टोजमुळे. ठीक आहे. आणि हे जे आहे फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, ग्लुकोज हे कायचे भाग आहे? मग मोनोसॅक्राइडचे. तर असाच क्वेश्चन दुसरा येऊ शकते आपल्याला की या ठिकाणी व्हिटॅमिन्स येऊ शकते. अजून या ठिकाणी आपल्याला विचारू शकते सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला. तर आपण समोर जाऊया. इंडिया डिवायडेडचे लेखक खालीलपैकी कोण आहे म्हणते? तर याचं उत्तर जे आहे ते राजेंद्र प्रसाद आहे. की तुम्हाला माहीत आहे हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहे राजेंद्र प्रसाद. आणि हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन पार पडलं त्याचेसुद्धा हे अध्यक्ष होते. आणि राजेंद्र प्रसाद यांनी जे 1946मध्ये आपला भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तर त्या 47मध्ये, तर त्याचे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी 1946मध्ये इंडिया डिवायडेड या ठिकाणी हे काय लिहिलं आहे? या ठिकाणी ग्रंथ लिहिला. कोणता? इंडिया डिवायडेड. कोणी लिहिला आहे? लेखक कोण आहे? मग राजेंद्र प्रसाद या ठिकाणी. कशासाठी? तर भारत पाकिस्तानच्या फाळणीचे विश्लेषण करण्यासाठी. खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? चांगले कोलेस्ट्रॉल हे बघा, एक चांगले कोलेस्ट्रॉल असते आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल असते. म्हणजे आपल्या ज्या धमन्या आहे शरीरातल्या त्यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. वाईट कोलेस्ट्रॉल तुम्हाला माहीत आहे की वाईट कोलेस्ट्रॉलची जर संख्या वाढली तर आपल्याला काय होऊ शकतो? हृदय विकाराचा या ठिकाणी झटका येऊ शकतो आणि त्याने आपले मरणसुद्धा होऊ शकते. तर एक चांगले कोलेस्ट्रॉल असते आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल असते. याला आपण चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतो, HDL. आणि VDLला आपण काय म्हणतो? वाईट कोलेस्ट्रॉल. आता हा चांगला कोलेस्ट्रॉल प्रश्न आला, HDL. आणि पुढच्या वेळेस आपल्याला वाईट कोलेस्ट्रॉल असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर वाईट कोलेस्ट्रॉल कोणता? VDL. तर चांगले विचारले तर आपल्याला म्हणजे चांगले म्हणजे हेच HDL म्हणजे हाय म्हणजे उच्च घनता असलेले लिपोप्रोटीन. हे कोणता? उच्च घनता. याला आपण HDL म्हणू. काय म्हणू आपण याला? HDL. आणि अल्प घनता असलेले लिपोप्रोटीन म्हणजे VDL. या ठिकाणी VDL हे अल्प घनता असलेले आणि हे उच्च घनता असलेले. आपल्याला चांगले कोलेस्ट्रॉल विचारलं तर आपले उच्च घनता असलेले. बरोबर आहे. आपण जे बाहेरचं तेल वगैरे खातो म्हणजे आपलं जे आपण तेलकट पदार्थ खातो त्यामधून जे काळं तेल असते त्यामध्ये हे VDL असते मोठ्या प्रमाणात. आणि आपण जे घरचं चांगलं म्हणजे भाजीपाला वगैरे चांगल्या गोष्टी आपण या ठिकाणी खातो त्यामध्ये आपल्याला चांगलं तेल, तर त्यामध्ये आपल्याला HDL या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. प्रधानमंत्री, हा इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत माता, बाल आणि आरोग्यमय संबंधित विशिष्ट परिस्थितीबाबत अटींचे पालन केल्यास कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यासाठी गरोदर महिला आणि स्तन्यमाताच्या बँक पोस्ट ऑफिस खात्याचे रोख प्रोत्साहन थेट दिले जाते म्हणते. म्हणजे जी मातृवंदना योजना आहे त्या अंतर्गत माता आणि बाल आरोग्याशी संबंधित जे पालन केले तर कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यासाठी किती रुपये दिले जाते म्हणते? तर याचं उत्तर आहे 5,000 रुपये. जे अपत्य आहे आपलं ह्या योजनेअंतर्गत त्याच्यासाठी 5,000 रुपये दिले जाते. आणि जर दुसरा जर अपत्य मुलगी असेल तर तिला 6,000 रुपये दिले जाते. मुलगी जर मुलगी असेल असली तुम्ही दुसरी मुलगी असेल तर 6,000 रुपये 6,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. ठीक आहे. 6,000 रुपये. आणि पहिलं जर अपत्य या ठिकाणी जर असेल तर या ठिकाणी त्याला किती? 5,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. हे या ठिकाणी 5,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. ही मातृवंदना योजना जी आहे हे 2017ची आहे. 1 एप्रिल 2017मध्ये या ठिकाणी ही मातृवंदना सुरू झालेली आहे 2017मध्ये. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा की पहिल्या जिवंत अपत्यासाठी 5,000 रुपये. ठीक आहे. आणि दुसरी जर मुलगी असेल तर 6,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. ठीक आहे. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 5(1) अंतर्गत भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते.
तर हे या ठिकाणी नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. हा फॅक्च्युअल आहे आणि हा नागरिकत्व कायदा कधीचा आहे 1955चा या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. हा कधीचा कायदा आहे तर 1955चा कायदा आहे आणि त्याच्या 5 हे कलम आहे. तर त्या अंतर्गत नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. त्याचे अनेक या ठिकाणी आपल्याला प्रकार दिसून येते. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे म्हणते. साक्षरता दर सर्वात कमी विचारला आपल्याला. ठीक आहे, तर कमी कशाचा? लक्षद्वीपचा सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त साक्षरता दर केंद्रशासित प्रदेश जे लक्षद्वीप आहे त्याचा सर्वात जास्त आहे साक्षरता दर. आणि दादर नगर हवेलीचं सर्वात कमी आहे. सर्वात कमी आहे. सर्वात जास्त दादर नगर हवेली सर्वात कमी. आणि जर राज्य जर विचारलं तर सर्वात जास्त केरळचा आहे, मिझोरमचा आहे. बरोबर आहे, केरळ मिझोरम या ठिकाणी जास्त दिसून येते आपल्याला. गोव्याचा पण जास्त आहे. आणि या ठिकाणी कमी जर विचारले आपल्या राज्य तर बिहार आहे, अरुणाचल प्रदेश आहे, राजस्थान आहे. या ठिकाणी कमी ते आपल्या राज्यात आढळून येतात. आणि सर्वात साक्षरता दर कमी विचारलं तर कोणत्या केंद्रशासित प्रदेश आहे या ठिकाणी दादर नगर हवेली. आणि विचारलं लक्षद्वीपचं सर्वात जास्त लक्षद्वीपचं आहे. समोर जाऊ म्हणजे आपलं हे पण क्लिअर झालं आणि हे पण क्लिअर झालं. म्हणजे समोरच्या आज जे एक्झाम आहे तलाठीचे त्याची जर हे विचारलं की बा सर्वात जास्त कोणाचं तर लक्षद्वीपचं आहे. ठीक आहे. 1889मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती? या ठिकाणी मिशन विचारलेलं आहे. ते मिशन नाही, हे सदन आहे. मुक्ती सदन. ठीक आहे, मुक्ती सदन हे मनानच टाकले त्यांनी. शक्ती असं काही नाही आहे. मुक्ती मिशन तर मुक्ती सदन पाहिजे ते. आणि 1889मध्ये मुळात मुक्ती मिशनची स्थापना नाही झाली होती तर शारदा सदनची स्थापना झाली होती. शारदा सदन. शारदा सदनची स्थापना झाली होती. आणि ही काय कशासाठी झाली होती? ज्या विधवा ज्या महिला आहे त्यांचे जे संगोपन करण्यासाठी या शारदा सदनची या ठिकाणी स्थापना झाली होती. शारदा सदन. आणि ही 1889मध्ये झाली होती. 1889मध्ये. ठीक आहे, तर इथं मुक्ती मिशन दिलं आहे तर हे चुकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तलाठीचा जरी क्वेश्चन नसेल तो तर हे मुक्ती मिशन याची हे झाली होती. याची जे मुक्ती सदन म्हणजे जे मुक्ती सदनची स्थापना जी आहे मी सांगतो तुम्हाला. हे जे मुक्ती सदन आहे. ठीक आहे, इथं या ठिकाणी मी अक्षर थोडं फास्ट लिहायचं असलं तर असं काढतो. ठीक आहे, तर तेवढं समजून घ्या. मुक्ती सदनची स्थापना झाली होती 1896मध्ये. 1896मध्ये स्थापना झाली होती. आणि ही जी स्थापना झाली होती ही केडगावला झाली होती. केडगाव हे पुण्याजवळच आहे. केडगावला झाली होती. हे मुक्ती सदनची स्थापना. हे मिशन नका लक्षात ठेवू. मुक्ती सदन 1896 केडगाव. आणि 1889 पंडित रमाबाई शारदा सदन 1889. ठीक आहे. आणि हे जे झाली होती मुक्ती सदनची स्थापना हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे की पंडिता रमाबाई यांनी काय स्वीकारला होता? ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता पंडिता रमाबाईंनी. ठीक आहे. त्यांचे जे पती आहे मेघावी यांचा सुद्धा या ठिकाणी यांचं लग्न झालं आणि काही 19 महिन्यातच म्हणजे 1.5 वर्षातच त्यांच्या पतीचा सुद्धा या ठिकाणी मृत्यू झाला. आणि नंतर त्यांनी अमेरिकाचा दौरा केला, ब्रिटनचा दौरा केला. अनेक पुस्तकं या ठिकाणी त्यांनी लिहिले. तर अशा आपल्याला पंडिता रमाबाईबद्दल माहिती. आणि त्यांना केसर हिंदसुद्धा मिळाला होता. आणि त्यांचा मृत्यू या ठिकाणी 1922मध्ये झाला. पंडिता रमाबाईचा मृत्यू 1922मध्ये झाला. ठीक आहे. आपण जेव्हा पंडिता रमाबाईचं पाहू तेव्हा त्यांच्याविषयी विशिष्ट माहिती पाहू. ठीक आहे. तर त्यांनी अजून जे काय स्थापन केली ते मी सांगतो तुम्हाला. त्यांनी बातमी सदन सुद्धा स्थापन केली होती. सदानंद सदनसुद्धा स्थापन केलं. बातमी सदन जे होतं ते अंधांसाठी होतं. तुम्ही लिहून घ्या म्हणजे या ठिकाणी. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण पंडिता रमाबाईबद्दल आणखी नंतरच्या लेक्चरमध्ये माहिती घेऊ. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणते? भारतीय राज्यघटना म्हणजे पॉलिटिचा पण या ठिकाणी क्वेश्चन आला. ठीक आहे. केंद्रीय संसद आणि राज्य विधिमंडळ हे समवर्ती सूचीमधील कायदे लागू करू शकते. बरोबर आहे. संसद आणि राज्य विधिमंडळ हे समवर्ती सूचीसाठी असते. बरोबर आहे. म्हणजे केंद्र कायदा करते आणि राज्य कायदा करते. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कलम 246
मध्ये या ठिकाणी समवर्ती सूची आपल्याला दिसून येते. बे बिंदूंच्या प्रतीक 6 असं लक्षात ठेवायला काही हरकत नाही. म्हणजे समवर्ती सूची संसद आणि राज्य विधानमंडळ समवर्ती सूचीसाठी कायदे करतात, बरोबर आहे. आणि केंद्र सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची ह्या 3 सूची आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळ हे समवर्ती सूचीसाठी कायदे करतात. 1950च्या संविधानात मुळात नागरिकांच्या कर्तव्याची कोणतीही यादी नव्हती, बरोबर आहे. तर ह्यामध्ये 1950मध्ये जे आपल्याला संविधान दिसून येते त्यामुळे मूलभूत कर्तव्य होते का नाही, त्यानंतर टाकले 42वी घटना दुरुस्ती. फक्त हे लक्ष मी असं अक्षर काढतो, त्यामुळे तुम्ही फास्टमध्ये लिहायचं असल्यामुळे तुम्ही तेवढं ॲडजस्ट करून घ्या. 1976मध्ये या ठिकाणी मूलभूत कर्तव्य आपण टाकले, ठीक आहे. तर मग हे मुळात नागरिकाच्या कर्तव्याची यादी नव्हती, ठीक आहे. हे या ठिकाणी बरोबर आहे, ठीक आहे. आपल्याला काय विचारलं, चुकीचं विचारलं. राज्यघटनेच्या पहिल्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की भारत हा राज्यांचा संघ आहे, बरोबर आहे. पहिल्या अनुच्छेदात काय आहे, कलममध्ये भारत हा राज्यांचा संघ आहे, एकदम बरोबर आहे. आणि मार्गदर्शन तत्व हे न्याय आहेत आणि मूलभूत कर्तव्य अधिकार हे न्याय नाहीत. मार्गदर्शन तत्व हे न्याय आहेत आणि मूलभूत अधिकार न्याय नाहीत, नाही हे चुकलेलं आहे. मार्गदर्शन तत्वे जे आहे हे जे आहे हे न्याय नाहीत आणि मूलभूत अधिकार हे न्याय आहेत. इथं काय पाहिजे होतं, आहेत पाहिजे होतं, आहेत. मूलभूत अधिकार जे आहेत ते न्याय आहेत आणि मूलभूत मार्गदर्शन तत्वे न्याय नाहीत. इथं नाहीत पाहिजे होतं, इथं काय पाहिजे होतं, नाहीत, ठीक आहे. कारण मार्गदर्शन तत्वे आपल्याला म्हणजे जर उल्लंघन झालं तर आपल्याला मूलभूत अधिकाराच्या नुसार आपल्याला न्यायालयात जाता येते, ठीक आहे. आणि मार्गदर्शन तत्वे त्याला हेल्प करते. मार्गदर्शन तत्वे आपलं मूलभूत कर्तव्य हेल्प करायचं काम करते संविधानाला, जे आपलं संविधान आहे त्यासाठी, ठीक आहे. मूलभूत अधिकार आपल्याला महत्त्वाचे आपल्याला दिसून येतात. मानस हा या ठिकाणी भूगोलचा प्रश्न आहे वाटतं, हां बरोबर आहे. मानस ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे, मानस, ठीक आहे. तर या ठिकाणी गोदावरीची नाही आहे, नर्मदा नाही आहे, महादेवी नाही आहे, ब्रह्मपुत्राची उपनदी आहे मानस, ब्रह्मपुत्रा नदी, बरोबर आहे. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ही हिमालयाच्या पायथ्याशी हिचा उगम झालेला आहे, म्हणजे जिथं सिंधू सतलजच्या बाजूनच हिचा उगम झालेला आहे. आणि हिचं जे भारताची लांबी आहे हे 916 किलोमीटर या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि ही सर्वात जास्त जी आहे ती चीनमधून वाहते, नंतर भारत, बांगलादेश, भूतान अशा देशातून ही ब्रह्मपुत्रा नदी वाहते, ठीक आहे. तर मानस ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. ब्रह्मपुत्रेच्या अजून उपनद्या आहे. तिस्ता ही महत्त्वाची उपनदी आहे ब्रह्मपुत्रेची, ठीक आहे. गोदावरी तर आपल्या महाराष्ट्रात वाहते, तुम्हाला माहीत आहे, ठीक आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये उगम आहे. नर्मदा नदी आपल्या जी आहे सातपुड्याच्या वर, म्हणजे एमपीच्या बॉर्डर, एमपीची खालची बॉर्डर आणि महाराष्ट्राची वरची बॉर्डर या ठिकाणी नर्मदा नदी वाहते, ते गुजरातमध्ये जाते, ठीक आहे. ब्रह्मपुत्राची या ठिकाणी कोणती नदी आहे मग उपनदी, मानस. अजून एक तिस्ता, ते पण लिहून घ्या, तिस्ता पण उपनदी आहे महत्त्वाची. मध्ये 31 अनुच्छेद आहे, म्हणजे 31 कलम जे आहे ते कोणत्या आर्टिकल HRI मध्ये कायद्यात आहे म्हणते. मानवी हक्क अधिनियम, माहिती तंत्रज्ञान परिसीमन अधिकार नाही, माहिती अधिकारमध्ये या ठिकाणी 31 कलम आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005चा, ठीक आहे, RTI या ठिकाणी किती आहे, त्यामध्ये 31 कलम आहे, ठीक आहे. दख्खनच्या पठाराचा योग्य आकार कोणता आहे म्हणते, दख्खनच्या पठाराचा, तर त्रिकोणी आकार आहे. कसा आकार आहे, मी या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे का पाहतो आपला व्हिडिओ. तर दख्खनच्या पठाराचा आपला आकार कसा आहे, तर त्रिकोणी आकार आहे. त्रिकोणी म्हणजे आपला हा दख्खनचा पठार आहे, म्हणजे मी थोडे असे डायग्राम काढतो, ठीक आहे. असं थोडं समजून घ्या. असं हा जो आपला प्लॅटू आहे, ठीक आहे. तर हे जे आपल्याला दिसून येते हा 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 दख्खनचा पठार आहे. आणि दख्खनचा पठार आहे तर इथं कोणता आहे, या ठिकाणी आपल्याला विंध्य आढळून येतो, विंध्य, ठीक आहे. इथून नर्मदा नदी आहे, ठीक आहे. हा सातपुडा आहे, ठीक आहे. हे तापी नदी आहे, ठीक आहे.
आणि नंतर आपल्याला ह्या जो आहे पूर्ण दख्खनचा प्लॅटो आहे, हा पश्चिम घाट आहे, हा पूर्व घाट, ठीक आहे. आणि यामध्ये हा जो आहे दख्खनचा प्लॅटो वसलेला आहे, ठीक आहे. हा खाली श्रीलंका आहे, ठीक आहे. हा अरबी समुद्र आणि इकडे हा आपला बंगालचा उपसागर, बरोबर आहे. या ठिकाणी योग्य आकार आपला जो आहे दख्खनचा प्लॅटोचा, तो कोणता आहे? मग त्रिकोणी आहे, ठीक आहे. एवढंच या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि दख्खनच्या पठारात महत्त्वाचा बेसॉल्ट खडक आपल्याला आढळून येतो. अजून जर काही जास्त माहिती लागेल तर आपण मग नंतर या ठिकाणी घेऊच. मार्च 74मध्ये 1784मध्ये ब्रिटिश इंडिया कंपनीने कोणासोबत मंगळूरच्या तहावर स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो मैसूर युद्धाची समाप्ती केली. तर हा जो मंगळूरचा तह हा कधी झाला म्हणते? 1784मध्ये, 1784मध्ये, ठीक आहे. मंगळूरचा तह लॉर्ड मेकॉर्ट आणि टिपू सुलतान यामध्ये झाला होता हा मंगळूरचा तह 1784मध्ये. तर याचं उत्तर काय आहे? टिपू सुलतान आहे. कोणासोबत मंगळूरचा तह? दुसरा अँग्लो मैसूर हे म्हणजेच, आणि या ठिकाणी दुसऱ्या मैसूर युद्धाची समाप्ती केली. सालबाईचा तह कधी झाला होता? 1782मध्ये. सालबाईचा तह, सालबाईचा तह, सालबाईचा तह हा कोणाच झाला होता? मराठे आणि इंग्रज, मराठे आणि इंग्रज. आणि 1782मध्येच हा जो हैदर अली याचा मृत्यू झाला, म्हणून 1784चं उत्तरांकन नाही, ठीक आहे. याचं उत्तर काय? मग टिपू सुलतान आहे, ठीक आहे. म्हणजे नंतर त्या काळात काय झालं, आपले जे मराठे आहे, मराठे सर्व जे राज्य आहे, म्हणजे भोसले, नागपूरचे भोसले म्हणा, ते सर्व एकत्र आले आणि या ठिकाणी टिपू सुलतान जे आहे त्याविरुद्ध एकत्र आले. मग नंतर इंग्रजांनी सालबाईचा तह मराठ्यासोबत करून टाकला 1782मध्ये. आणि त्यानंतर हा जो आहे 1784मध्ये हा टिपू सुलतान एकटा पडला होता, कारण याचे जे वडील आहे, यांच्या वडिलांचा मृत्यू कधी झाला होता? 1782मध्ये. आणि टिपू सुलतान या ठिकाणी मग त्यांनी दुसऱ्या जे अँग्लो मैसूर युद्ध आहे त्याची काय केली? या ठिकाणी समाप्ती केली, ठीक आहे. शेष भारत रेस्ट ऑफ इंडिया संघाने 2022-23ची इराणी ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जी इराणी ट्रॉफी आहे, म्हणजे हा त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन आहे, तर हे क्रिकेटच्या संबंधित आहे, ठीक आहे. फुटबॉलच्या संबंधित कोणते असते? ड्युरंट कप वगैरे असते, बरोबर आहे. या ठिकाणी त्याचं उत्तर क्रिकेट आहे, की बा ह्याची इराणी ट्रॉफी आहे ती क्रिकेटच्या संबंधित आहे. हा करंट अफेअरचा क्वेश्चन होता, तरी आपण ते घेतलं कायसाठी? की बा इराणी ट्रॉफी तुम्हाला माहीत असलं पाहिजे की क्रिकेटच्या संबंधित आहे म्हणून. समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याविषयी खालील विधान विचारत घ्या. त्यांनी 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी हे ज्योतिबा फुले यांची कार्य आहेत, बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1873 तारीख लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर, 24 तारीख लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर, 24 सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा. 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी हा पण कधीचा आहे? 1873चाच आहे, 1873चाच आहे. याच्यात खाली 1873. हा काय शेड होता? गुलामगिरी हा होता जे जाती ज्या आहे त्याच्यावर जातीभेदावर टीका म्हणजे केली म्हणजे चांगलं, किंवा जातीत जे हे चालू आहे, क्लेश चालू आहे, ते कमी करण्यासाठी या ठिकाणी गुलामगिरी या ठिकाणी हा ग्रंथ लिहिला, ठीक आहे. आणि सार्वजनिक सत्यधर्म हा आहे 1891मध्ये. या ठिकाणी 1891मध्ये, म्हणजे त्यांचा मृत्यू कधी झाला? महात्मा फुलेंचा जन्म 1827मध्ये आहे आणि मृत्यू झाला 90मध्ये. आणि त्यांच्या मृत्यू पश्चात हा जो आहे सार्वजनिक धर्म सत्यधर्म हा जो ग्रंथ प्रकाशित झाला. आणि हा प्रकाशित करण्यात सावित्रीबाई आणि त्यांचा मुलगा यशवंत यांचा वाटा होता. म्हणजे 1891मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा कशावर होता? की पुरोहित जे आहे ब्राह्मण त्यांच्यावर या ठिकाणी टीका केली. आणि जातीभेदावर गुलामगिरी या ठिकाणी मी सांगितलं होतंच की त्या गुलामगिरीच्या माध्यमातून टीका केली. हा कधीचा? मग 1891चा. आणि गुलामगिरी कधीचा? 1873चा. सार्वजनिक सत्यधर्म 1891 आणि गुलामगिरी 1873चा आहे, ठीक आहे. आणि त्यांनी शेतकऱ्याचा सूड वगैरे, ठीक आहे. अजून या ठिकाणी आपल्याला ग्रंथ लिहिले तुम्हाला आपल्याला माहीत आहे, ठीक आहे.
1891 साधारण सत्यधर्म आणि गुलामगिरी 1873 ह्यात पुरोहितांवर टीका करणे, जातीभेदावर टीका करणे. ठीक आहे. अजून काय राहिलं काय? सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. बरोबर आहे. ठीक आहे. राष्ट्रपती हे नवनियुक्त यांना पदाची शपथ देतात. ठीक आहे. राष्ट्रपती कोणाला शपथ देतात? तर मुख्य माहिती आयुक्त यांना काय देतात? ते शपथ देतात. फॅक्च्युअल आहे. विंडोज 10 हे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहे म्हणते? तर हा कम्प्युटरचा प्रश्न आहे आणि कम्प्युटरचा प्रश्न येतच असते, तर थोडंफार कम्प्युटरचाही वाचून जायला हरकत नाही. तर विंडोज NT हे फॅमिलीतील आहे म्हणते विंडोजच्या. हा कम्प्युटरचा क्वेश्चन आहे. कोणता मूलभूत हक्क हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत धर्म आणि वंशावर आधारित कोणत्या प्रकारचा भेदभाव प्रतिबंधित करतो म्हणते? तर हा जो आहे धर्म आणि वंश, तर धर्मवंशावर कोणतं प्रतिबंधित करतो म्हणते? तर हा 17 जो आहे तो अस्पृश्य संबंधित आहे. 18 हा पदव्यांच्या संबंधित आहे. ठीक आहे. तर हे प्रतिबंधित करतो विचारलं तर ह्याचं उत्तर हे 16(2) आहे. हे धर्मवंश जात लिंग आहे तर 15 तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर काय? 16(2), कारण मग प्रतिबंधित करतो म्हणते. तर हे अस्पृश्य संबंधित आहे आणि हा पदव्या नष्ट करणे. ठीक आहे. 26 क्वेश्चन होतो. प्रखर प्रकाशाच्या संपर्कात आल्याने हरितद्रव्याच्या रासायनिक संरचनेचे अवक्रमण होते तेव्हा त्याला असे म्हणतात म्हणते. ठीक आहे. तर हा फिजिक्सचा क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर हे प्रकाश ऑक्सिडेशन आहे म्हणते. ठीक आहे. ह्याचे प्रकाशाची जे आपली क्रिया चालू असते त्यामध्ये, तर त्यामधला क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये हे जे रासायनिक संरचनेचे अवक्रमण होते ते प्रकाश ऑक्सिडेशन या माध्यमातून होते म्हणते. ठीक आहे. भारताचे 53वे आता जे 5 क्वेश्चन होते कशाचे? आपले करंट अफेअरचे जे जुने होते ते मी काढून टाकले आणि नवीन आपले टाकले, म्हणजे तुमचं करंट अफेअरही पूर्ण होऊन जाईल आणि हे तलाठीचे क्वेश्चन या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे करंट अफेअरही आपल्याला समजून जाईल. 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? यांची सध्याच नियुक्ती झाली आहे. तर त्यांचं उत्तर काय? सूर्यकांत शर्मा. ठीक आहे. 50वे कोण होते? चंद्रचूड. 50वे विचारू शकते आपल्याला 50वे, कारण ते 50वे भारतरत्न. आणि भारतरत्न कोण होते? आपले लालकृष्ण अडवाणी होते 50वे. ठीक आहे. आणि चंद्रचूड 50वे या ठिकाणी काय होते? सरन्यायाधीश होते. हा 51वे होते आणि हे 52वे भूषण गवई. ठीक आहे. हे 53वे सूर्यकांत शर्मा होते. ठीक आहे. शहरी धोरण आयोग स्थापन करणारे भारतातील पहिलं राज्य. हा क्वेश्चन येऊ शकते आपल्याला. फॅक्च्युअल आहे आणि महत्त्वाचे बरोबर क्वेश्चन काढलेले आहे या ठिकाणी. त्याचं उत्तर काय? केरळ आहे. शहरी धोरण आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? मग केरळ आहे. ठीक आहे. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती? तर या ठिकाणी दिल्ली विधानसभा. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा दिल्ली विधानसभा. आपल्या कॉर्पोरेट वेबसाईटला सुरक्षित डोमेनवर स्थलांतरित करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक आहे म्हणते? आपल्या कॉर्पोरेट वेबसाईटला सुरक्षित डोमेन म्हणजे ते www.com वगैरे, तर ते पंजाब नॅशनल बँक आहे. ती पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक आहे? पंजाब नॅशनल बँक. भारतीय अंतराळ संशोधन संस्था हे करंट अफेअरचेच क्वेश्चन आहे, त्यामुळे मी फास्ट घेऊन राहिलो. ठीक आहे. बाकी आपण डिटेल घेतोच. कोणत्या वर्षापर्यंत पहिले भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे? तर आपल्याला हे 2040पर्यंत उतरवायचे आहे. 2040पर्यंत आपले अंतराळवीर चंद्रावर, आणि 2035पर्यंत आपल्याला अंतराळ स्थानक या ठिकाणी निर्माण करायचं आहे. हे पण लक्षात ठेवा. 2035 अंतराळ स्थानक आणि 2040 चंद्रावर उतरण्याचे आपल्याला उद्दिष्ट आहे 2040पर्यंत. ठीक आहे. असं या ठिकाणी आपण 25चे 25 पूर्ण क्वेश्चन या ठिकाणी बघितले. ठीक आहे. तर अजून जर आपल्याला घ्यायचे असेल तर मी नक्कीच कमेंट करून सांगा की बा सर अजून घ्या. आणि ही जी आहे आपल्याला PDF हे आपल्याला ABC एज्युकेशन हे जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो, त्यामध्ये टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही जॉईन करा आणि या ठिकाणी हे PDF घेऊ शकता. ठीक आहे. पूर्ण करंट अफेअरचे क्वेश्चन आहे या ठिकाणी. ठीक आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.